जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा हा जो कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम आहे की सामाजिक कार्यक्रम आहे की धार्मिक कार्यक्रम आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उपस्थित झालेला दिसतोय. प्रभू रामचंद्र हे भारतीयांच्या धार्मिक आस्थेचा विषय आहेत. अर्थातच प्रभू रामचंद्र हे धर्माशी जुळलेली संकल्पना आहे. ते हिंदूंचे आराध्य आहेत, ते भारतीयांचे आराध्य आहेत. जेही कोणी स्वतःला भारतीय समजतात, राम त्यांचे आदर्श आहेत. आणि असं असताना या कार्यक्रमाचं स्वरूप हे आम्ही मानतो की हे धार्मिक आहे. तुम्हाला जर तुम्ही गेल्या 5 वर्षाचा माझा प्रवास बघितला असेल, 5-6 वर्षांचा, तर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माहिती असेल की प्रभू रामचंद्रांबद्दल माझ्या मनात काय भाव आहे. ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल आला, त्या दिवशीचा माझा व्हिडिओ आहे. त्या दिवशी आम्ही एवढा मोठा जल्लोष साजरा केला होता. पोलीस परवानगी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला त्याचा म्हणजे जे काही आम्ही ॲडजस्ट करून, जेही काही करून, की एवढा गुलाल उधळला की जमिनीवर असा थर लागला होता गुलालाचा. त्या दिवशी आम्ही जो आनंद उत्सव साजरा केला, आजही तोच आनंद, तितकाच आनंद आमच्या मनात आहे प्रभू रामचंद्रांबद्दल, त्यांच्या मंदिराबद्दल. पण ज्यावेळी याचं स्वरूप आम्ही बघतो की बाबा रणवीर आलियाला तिथे आमंत्रण दिलं, व्यक्तिशः मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे की त्यांना आमंत्रण दिलं आहे कार्यक्रमासाठी. काही लोकांना मिळाली आमंत्रण पत्रिका, काही लोकांना मिळालेली नाही. समस्या ही नाही आहे की कोणाला आमंत्रण दिलं, तीही माणसं आहेत, त्यांना सुद्धा अधिकार आहे. गोमांस भक्षणाचा जो रणबीर कपूरचा जो मुद्दा आहे, त्याच्यावर ते निंदनीय गोष्ट आहे, ते चुकीचीच गोष्ट आहे. पण तिथे असे अजूनही बरीच लोक आहेत, आज भाजपातही अशी बरीच लोक आहेत जे याचं समर्थन करतात. मला त्या विषयात जायचं नाही आहे, मला बोलायला खूप काही आहे त्या विषयावर, की जे जे काय खायचं आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे असं मानणारा वर्ग भाजपमध्ये खूप मोठा आहे. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, तर तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा. मी तुम्हाला एक सल्ला देईल. सत्ताधारी वर्गात अशी बरीच लोक मंडळी बसलेली आहेत. समस्या अशी आहे की गोमांस खातोय हा प्रश्न नाही आहे. मध्यंतरी मला एकानं प्रश्न केला की मी ॲनिमल चित्रपटाला समर्थन दिलं, मग रणबीरला बोलावलं तिथं, तर काय समस्या आहे. मुळात मी ॲनिमल चित्रपटाला संदीप रेड्डी वांगा हे बोललो होतो. मी यांच्या विचारसरणीमुळे मी समर्थन दिलं आहे, रणबीर कपूरमुळे नाही. तो एक चांगला अभिनेता आहे, उत्कृष्ट अभिनेता आहे, त्यात वाद नाही. पण त्याचं ज्या पठडीचा तो व्यक्ती आहे, किंवा त्याने जे बिनधास्तपणे तो बीफबद्दल बोलला, किंवा त्याच्या वडिलांनी ज्या पद्धतीने बीफवर स्टेटमेंट दिलेले आहेत, ते एक मानसिकता, किंवा आलिया भट्टचे जे स्टेटमेंट येतात त्यांची ती मानसिकता दिसून येते त्याच्यातून. समस्या अशी आहे की संदीप रेड्डी वांगाला समर्थन याच्यासाठी आहे की पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मुसलमानाला ज्या पद्धतीने खराखुरा, ज्या पद्धतीने एक मुसलमान सुद्धा विलन असू शकतो अशा पद्धतीची जी इमेज दाखवली, त्यामध्ये काही मुसलमानाबद्दल द्वेष, तिरस्कार म्हणून नाही, पण एक काहीतरी आउट ऑफ बॉक्स जो प्रयत्न केला संदीप रेड्डींनी, कशा पद्धतीने ते स्त्रियांशी वागतात, कशा पद्धतीने ते 3-3 निकाह करतात, त्याच्यानंतर कशा पद्धतीने तो स्वतःच्या वहिनीसोबत निकाह करतो, ज्या पद्धतीने त्यांचा जो चेहरा दाखवलाय, ज्या पद्धतीने तिथे धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माबद्दल जे दाखवलंय की बाबा शीख लोक सुद्धा आचमन करतायत, टिळे लावतायत, यज्ञ करतायत. पहिल्यांदा कुठेतरी चर्चमध्ये पादऱ्याची टर उडवल्या जाते. म्हणजे ह्या जो नवीन पायंडा संदीप रेड्डी सारखी लोक घालून देत आहेत. चित्रपट सृष्टी हे एक संपूर्ण वेगळं क्षेत्र आहे, संपूर्ण वेगळं. तिथं तुम्ही धर्म संस्कार शोधायला जाऊ नका. पण आज जोही यूथ ते बघताय, तिथे सुद्धा आपली काही 4 लोक आपल्या विचारसरणीचे त्या मार्गातून का होईना ते अल्फा मेल मस्क्युलिनिटी ह्या ज्या संकल्पना आहेत, आज जे LGBT कम्युनिटीचा जो वाढता प्रभाव आहे तो कमी करणारा एक विचार संदीप रेड्डी वांगा तिथे मांडत आहेत, म्हणून त्यांच्या विचाराला समर्थन आहे. आमची लोक तिथे संस्कार शोधायला गेली. बरं, संस्कार शोधणारी लोक तीच जी शंकराचार्यांना खालीवर बोलतायत आज. बघा किती म्हणजे भयंकर विषय आहे की स्वतः आपण किती, आपले काय संस्कार आहेत याचं थोबाड पाहायला जात नाही म्हणणारी लोक सुद्धा शंकराचार्यांचं ते म्हणतात की बाबा तिथं आपल्या मुलांवर काय संस्कार पडतील. काय डबल स्टँडर्ड आहे बघा, की ते संपूर्ण तिथं 18 वर्षांच्या वरच्या वयासाठी तो चित्रपट आहे या माहिती असून सुद्धा तुम्हाला लहान लहान लेकरांना तो चित्रपट दाखवायचा आहे.
की आमच्या मुलांवर काय संस्कार, म्हणजे डोकं घाण ठेवलंय का तुम्ही? ते एक वेगळं क्षेत्र आहे. त्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये एक व्यक्ती ते पायंडे मोडत चाललाय, तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली लोक असली पाहिजेत. साहित्य क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रामध्ये, कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये, उद्योजक क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात त्या त्या मापदंडानुसार आपल्या विचारसरणीची लोक आपण तिथं ठेवलेली पाहिजेत. एवढी काय ती माफक अपेक्षा माझी तिथून होती. समस्या अशी आहे की याला मी जे म्हटलं की राजकीय कार्यक्रम आहे का सामाजिक कार्यक्रम आहे की धार्मिक कार्यक्रम आहे, ही स्पष्टता का येत नाही, याची क्लॅरिटी का येत नाहीये? कारण की आज जेव्हा आपण म्हणतो की प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे, प्रभू रामचंद्रांच्या अस्मितेची प्रतिष्ठापना तिथे होणं खूप गरजेचं आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये हा जो रामाचा विजय म्हणतो आपण, हा रामाचा विजय कधी ग्राह्य धरला जाईल, कधी मानला जाईल? अर्थातच तो आपल्या 500 वर्षांच्या संघर्षाचा, तो मंदिराचा विजय नक्कीच आहे. पण ह्या देशामध्ये रामचंद्रांचा विजय ज्याला म्हणतो, राम कधी प्रस्थापित होतील, रामाची कधी प्राणप्रतिष्ठा होईल, ती तेव्हा होईल जेव्हा गल्ली बोळामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या वर विशेष टीका टिप्पण्या करणाऱ्या लोकांवर हे प्रशासन, हे सरकार कारवाई करेल, त्याला राजद्रोहाच्या श्रेणीत टाकून. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा जो आपल्या देशाचा आत्मा आहे, हे जे राष्ट्रीय प्रतीक आहे प्रभू रामचंद्र, या प्रभू रामचंद्रांच्या चिकित्सेबद्दल जो की कोणाला अधिकारच नाहीये, ती धार्मिक आस्था आहे, त्याची चिकित्सा होऊच नाही. ज्यांना जे आज वेड्यासारखे नाचत आहेत की राम मंदिर झालंय, बघा भाजपाने काय करून, त्या भाजपाने एक गोष्ट अजून करावी. कलम 295 अंतर्गत हिंदू देवी देवतांच्या विटंबना थांबवाव्या, ज्याच्यासाठी मी काम करतो. डावे, लिबरल्स, वामपंथी ज्यांचा जो आत्मा आहे, ज्यांची जी ताकद आहे, ती ताकद काय आहे? तर हिंदू देवी देवता, धर्म, परंपरा यांची विटंबना करणे ही त्यांची ताकद आहे. जी लोक म्हणतात शंकराचार्यांनी धर्मासाठी काय केलं, त्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या गावामध्ये, तुमच्या आजूबाजूला होत असलेली संभाजी ब्रिगेड, बामसेफ अशा ह्या ज्या संघटनांनी ज्या सभा घेतल्या, त्या थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं? आज जे तुम्ही मोठमोठ्या पोस्टी करताय शंकराचार्यांच्या विरोधात, तुम्ही ह्या लिबरलच्या विरोधात, कारण की हे लिबरल सर्वाधिक ताकदीने प्रभू रामचंद्रांना शिवीगाळ करतात, तेव्हा तुम्ही काय करता? यांच्याकडे सर्वात जास्त साहित्य उपलब्ध आहे प्रभू रामचंद्रांना शिवीगाळ करण्याचं. औरंगाबाद खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथील, त्याने तर न्याय निर्वाळच देऊन दिला की हिंदू धर्माची चिकित्सा करणे हे कायद्याने गुन्हा नाही. जिथे या देवी देवतांची विटंबना केली जाते, चिकित्सा केली जाते, पायदळी तुडवल्या जाते देवी देवतांच्या प्रतिमांना, अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडतात, तेव्हा तुम्ही काय केलं? समस्या अशी आहे की आज आपण म्हणतोय की बाबा राम मंदिर होतंय, आनंदाची बाब आहे, पण तो राम आम्ही जनमानसांमध्ये पेरलाय का? त्या रामाची अस्मिता कोणी उठतोय, तो म्हणतोय राम मांसाहारी होता, कोणी म्हणते रामानं बायकोलाचा त्याग केला, कोणी म्हणतंय काय कोणी म्हणते काय. रोज सर्रास प्रभू रामचंद्रांना आंबेडकर फरफटत नेत आहेत अशी जी प्रतिमा आहे, ती राजरोज सर्रास वापरल्या जाते, सगळीकडे वापरल्या जाते. समाज माध्यमांवर तुम्ही ती प्रतिमा सगळीकडे बघा. ती प्रतिमा वापरणाऱ्यांवर आम्ही काय कारवाई केली? काल परवा एक विद्वान व्यक्ती, भाजप समर्थक, जो म्हणतो की देशातून ब्लास्फेमीचा कायदा काढून टाका, 295 कलम जी आहे ती काढूनच टाका, प्रत्येकाला धर्मचिकित्सेचा अधिकार. हा भाजपाचा आहे भडवा. हा म्हणतोय की तो म्हणजे आपल्याला सुद्धा अल्लाची चिकित्सा, तुमच्या बुळात दम आहे का भोसडीच्यांनो इस्लामची चिकित्सा करायला? नुपूर शर्माला पाठिंबा देताना तुम्हाला पडता भुईत थोडी झाली, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, आणि तुम्ही कुठे इस्लामची चिकित्सा, तुमच्या लायकी आहेत का? इस्लामची चिकित्सा करायची आहे तुम्हाला, इतर पंथांची, इतर याची तुमची चिकित्सा करायची लायकी आहे का? अरे तो कायदा कसा तरी माझ्या धर्माचं रक्षण करू शकतोय आज, कारण की कायद्यानं आमचे हात बांधलेले आहेत ना. आम्ही चौकात जाऊन मारू शकत नाही ना कोणाला, कारण की आम्ही काय होऊ, आम्ही सनातनी गुंड होऊ, आणि तुम्हीच लोक आमच्यावर कारवाई करणार, शूट ॲट साईटच्या ऑर्डरी काढणार, आम्हाला आतंकवादी घोषित करणार. मग जो कायदेशीर मार्ग आहे की आज देवी देवतांची विटंबना थांबवण्याचा, आणि ते थांबवणं खूप गरजेचं आहे. हे जे मॉरल डाऊन होत असतं ना समाजाचं, हे फार घातक असतं. तुमच्यामध्ये जो अपराधगंड दिला जातो, तुमच्यामध्ये जो भयगंड दिला जातो, तुमच्या देखत जेव्हा तुमच्या आराध्यांचा अपमान होतो, तो समाज अत्यंत कमकुवत होत जातो. त्या कमकुवत समाजाला आज जर तुम्हाला शक्तिशाली बनवायचा आहे, तर तो राम नावाची फुंकर आपल्याला सर्वत्र घालावी लागेल. तो राम आपल्याला जागृत करावा लागेल जनमानसांमधला. आज हीच लोक, जी लोक समर्थ रामदास स्वामींना नावं ठेवतात, टीका करतात, आणि ही भाजपाचे मेंबर
तीच लोक म्हणतात की शंकराचार्यांना फाट्यावर मारा. मी तुम्हाला 10 लोक दाखवून देतो ज्यांनी समाज माध्यमांवर अशा पोस्टी केल्यात आणि जे समर्थ रामदास स्वामींच्या विरोधात आहेत. माझ्या एका कार्यक्रमामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक अशी गारद दिली होती म्हणून तो कार्यक्रम एका भाजपाच्या नेत्याने थांबवला होता मध्ये, की ही गारद द्यायची नाही. गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी हे भाजपाच्या नेत्याने म्हटलं होतं. हजारो लोक होती तिथं. लक्षात घ्या, सगळ्यांच्या समोरचा हा विषय आहे. तर या मानसिकतेची लोक भाजपामध्ये असताना आज ती लोक म्हणतात की शंकराचार्यांना फाट्यावर मारा, अशा धर्ममार्तंडांना फाट्यावर मारा. हे वामपंथी डावे, हे उजवे पुरोगामी, हे उजवे वामपंथी हे आपल्यामध्ये आहेत म्हणून मला जास्त राग आला होता. ह्या लोकांनी शंकराचार्यांची टीका केली, लायकी नसलेल्या लोकांनी. हे नास्तिक पुरोगामी राष्ट्रीयत्व जे घेऊन फिरतायत ना, की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हा राजकीय मुद्दा आहे, तिथे मंदिर होतं. एका अशाच राष्ट्रवादी हिंदुत्ववाद्याने एक कमेंट टाकली की ते शास्त्र वगैरे सोडून द्या, तो काँग्रेस आपल्या बोकांडी बसेल म्हणून ते कशी का होईना तिथं प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे तुम्हाला काँग्रेसला हरवणं म्हणजे हिंदुत्व वाटतं का? काँग्रेस हा एकमेव तुमच्यासाठी मुद्दा आहे का? आणि ज्या पद्धतीने इथे देवी देवतांच्या हे वामपंथी डावे, हे लिबरल्स हे जे विटंबना करत आहेत त्याच्यावर तुमचं तोंड गप्प का असतं, शिवलेलं का असतं? या प्रश्नाचं उत्तर आहे का आपल्याकडे? समर्थ रामदास स्वामींवर 4 शब्द चांगले बोलले म्हणून एका कीर्तनकाराला मारहाण होतीये कळमनुरीमध्ये, महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भ मराठवाड्याच्या बाउंड्रीला. तेव्हा आणि ते महाराज सुद्धा भाजपाशी संलग्न असलेले महाराज आहेत. तेव्हा मात्र आम्हाला काहीतरी त्याच्यावर काही भाष्य करायचं नसते, बोलायचं नसतं. रामदास, प्रभू रामचंद्रांचा दास असलेले, समर्थाची या सेवका व कृपा आहे, असा भूमंडळी कोण आहे, हे ते समर्थ रामदास स्वामी. त्यांची जागोजागी विटंबना होती आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी आपण काय करतो? तो मुद्दा तरी आपल्या डोक्यात आहे का? मी ठामपणे सांगतोय की समर्थ रामदास स्वामींच्या विरोधात भाजपातलीच लोक आहेत, हे ठामपणे मी सांगतोय. मला तुम्ही विचारा, मला फोर्स करा, मी बोलन, नावं घेईल मी पटापट, की कधी कधी काय काय झालं, किंवा किंवा त्या छत्रपती शिवरायांसारख्या तेजस्वी सूर्यापुढे ते ढेकून उभं करू नका, असे कोण काय, असे कसे कुठले कुठले शब्द वापरले मी सांगतो ना. माझ्या समाजामध्ये राम मला जर का पेरायचा आहे तर संतांचा सन्मान झाला पाहिजे. हे राष्ट्रसंत आहेत आपले, हे राष्ट्रपुरुष आहेत आपले, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तो होताना आपल्याला दिसतोय का? होईल हळूहळू. रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ह्या सुद्धा गोष्टी होतील हळूहळू. आमचा विश्वास आहे की त्या गोष्टी होतील. पण त्याच्यासाठी आज रोजी जी लोक टीका करत आहेत की ह्या धार्मिक धर्ममार्तंडांची आमच्या देशाला गरज नाही आहे, समाजाला गरज नाही आहे, ही तीच लोक आहेत ज्यांना समर्थ रामदास स्वामीची गरज नाही. ही तीच लोक आहेत जे म्हणतात की 295 रद्द करा. ही तीच लोक आहेत की ब्लास्फेमीचा कायदा काढून टाका, ईशनिंदेचा कायदा काढून टाका. ही तीच लोक आहेत की आपल्या धर्माला चिकित्सेची गरज आहे. ही तीच लोक आहेत जे सावरकर वादाच्या नावाखाली धर्माची अतोनात चिकित्सा करतात. ही तीच लोक आहेत जे धर्माच्या संकल्पना, मौलिक तत्व बदलण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा एक नवीन धर्म काढायचा प्रयत्न करतात. आणि दुर्दैवानं ही लोक संघ भाजपमध्ये प्रचूर प्रमाणात आहेत, प्रचूर मात्रेत आहेत. लोकांचं संघाचं नाव घेऊ नका. मी संघाच्या सुद्धा 10 गोष्टी सांगू शकतो. जसं मी धर्मजागरणाबद्दल बोललो होतो. धर्मजागरणामधली लोक, त्यांना बसवा कधी चर्चेमध्ये. 10 गोष्टी, 15 गोष्टी ते अशा सांगत असतात समाजामध्ये की ज्या आपल्या धर्माचा भागच नाही आहेत. जे कधीच आपल्या धर्माला ज्या गोष्टीची परवानगी दिली नाही, अनुमतीच दिली नाही आहे, अशा गोष्टी सुद्धा ते समाजात पेरत असतात. लोक जोडण्यासाठी, लोकेशनासाठी, लोकसंग्रहासाठी. ठीक आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग आहे, परंतु धर्माचा भाग नाहीये. ते तुमचं राजकीय हिंदुत्व आहे. त्याला आम्ही आडवं जात नाही. नाहीतर मी त्याच्यावर सुद्धा या व्यासपीठावरून टीका केली असती. पण याचा अर्थ तुम्ही स्वतःचा एक नवीन धर्म चालवताय. तो तिथपर्यंत ठीक आहे जोपर्यंत तो आमच्या धर्माशी पॅरलर आहे. तुम्ही जेव्हा आमच्या मूळ धर्माला ओव्हरशॅडो करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचाच कुठला तरी नवीन धर्म, नवीनच पताका घेऊन तुम्ही पुढे याल, तेव्हा मात्र आम्ही तुमचा विरोध करू. आणि भविष्यात असं होऊ नये की हा सचिन पाटील जो डावे, वामपंथी आणि लिबरलच्या विरोधात लढतोय आणि माझ्यासारखी हजारो लोक हे उद्या भाजपाच्या विरोधात झेंडे घेऊन उभे राहतील. असं होऊ नये. कारण की तुम्ही सुद्धा त्याच मार्गावर जाताय, त्याच पथावर जाताय. त्याच्यामुळे आजच सावध होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरोखर वाटते की प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा धार्मिक कार्यक्रम आहे, तर त्याला धार्मिकच असू द्या. आपले शब्द सांभाळा. आज त्याचं धार्मिक वातावरण समाजामध्ये निर्माण होऊ द्या. स्वतःची नास्तिकता, स्वतःच्या पुरोगामित्वाचे ढोल कमी बळवा. हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. समाजामध्ये धार्मिकता पेरल्या गेली तर नैतिक अधिष्ठान समाजाला लाभेल. आणि नैतिक अधिष्ठान समाजाला लाभल्यानंतरच देशाची उन्नती होऊ शकेल, आपल्या भारतासारख्या देशाची. त्याच्यासाठी धार्मिकतेची आवश्यकता आहे. तुमच्या नास्तिक पुरोगामित्वाची आवश्यकता आम्हाला नाही. त्याच्यामुळे धर्माचे अर्थ बदलू नका, धर्माचे मौलिक तत्व बदलू नका आणि रामाचा सुद्धा अर्थ बदलू नका. बरेच जण राम खूप वेगळ्या अँगलनं मांडत आहेत, बरेच जण राम खूप वेगळ्या अनुषंगाने मांडतात. ठीक आहे, प्रत्येकाला आपापला राम, अपने अपने राम.
प्रत्येकाला आपापला राम मांडण्याचा अधिकार आहे, तो नैतिक अधिकार आहे. पण सोबतच जे प्रभू रामचंद्रांचा इथे अपमान करतायत, रोज अपमान करतायत, दररोज जे अपमान करतायत, असे कित्येक सामान्य लोक आहेत, असे कित्येक राजकारणी आहेत, असे कित्येक समाजसुधारक, तथाकथित समाजसुधारक आहेत, असे कित्येक विचारवंत आहेत, बौद्धिक दिवाळखोरी असलेले. त्यांच्या तोंडावर कुलप, कारण की हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय नाही आहे. हा आपल्या धार्मिक अस्मितेचा विषय आहे. हा कलम 295 अंतर्गत येणारा विषय आहे. हा ब्लास्फेमीचा, ईशनिंदेचा विषय आहे आणि हा विषय ताकदीनं आपल्या देशामध्ये राबवला गेला पाहिजे. हिंदू देवी-देवता आणि धर्म याच्या ज्या घाणेरड्या चिकित्सा आहेत त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत. तेव्हा कुठं रामाची खरी प्राणप्रतिष्ठा आपल्या समाजामध्ये होईल आणि तोच खरा रामाचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस असेल. बाकी राममूर्तीची ही जी प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे, ती अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यासाठी आम्ही खरोखर आनंदी आहोत. सगळीकडे राममय वातावरण झाले. त्यासाठी भाजप संघाचे धन्यवाद आहेतच. अर्थातच आहेत, की तुम्ही प्रयत्न केलेत, पण सोबतच ह्या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं आहे आणि या उन्मादामध्ये मूळ धर्माच्या वरतीच आमचाच काहीतरी स्वतःचा एक स्वतंत्र वेगळा धर्म आहे, ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. हिंदू आहेत म्हणून तुम्ही आहात. तुम्ही आहात म्हणून हिंदू आहेत, ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.